लोहगड किल्ल्याच्या रस्त्याकडे जाता जाता हा भाजे वॉटरफॉल लागतो. ऐतिहासिक भाजे लेणीच्या डोंगरावरून हा धबधबा वाहत येतो. Golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. भाजे वॉटरफॉल बघून झाल्यावर आम्ही वळलो लोहगड किल्ल्याकडे. पावसाळा आला की या रस्त्यांचं सौंदर्य अनेक पटींनी खुलून येतं. वाटेत छोट्या छोट्या धबधब्यांचं दर्शन होतं. थंडगार वारा, पक्ष्यांचा मधुर आवाज प्रवास आणखी रम्य बनवतो. प्रत्येक वळणावर दिसणारा नवा निसर्ग जणू कॅमेऱ्यात कैद करावासा वाटतो. दोन्ही बाजूंनी धुक्याने झाकलेले डोंगर आणि पावसाच्या सरींनी ताजेतवाने झालेली झाडे मनाला अगदी शांत करून टाकतात. लोहगड किल्ल्याकडे जाणारा हा रस्ता केवळ किल्ल्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग नाही, तर निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्याचा एक अविस्मरणीय अनुभव आहे. सगळ्यांनी हा अनुभव घ्यायलाच पाहिजे. आता आम्ही लोहगड किल्ल्याकडे पोहोचलो. गाडी पार्किंगसाठी चांगली सोय केलेली आहे. लोहगड किल्ल्याविषयी थोडक्यात माहिती सांगते. लोहगड किल्ला हा पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेने लोणावळ्यापर्यंत जाता येते. तेथून मळवली गाव गाठले की किल्ल्याचा ट्रेक सुरू होतो. पुण्याहून लोणावळा किंवा मळवलीसाठी एसटी बसेस आणि खासगी वाहने उपलब्ध असतात. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर असा सुंदर असा व्ह्यू बघायला मिळतो. लोहगड किल्ल्याच्या सानिध्यात इतिहास आणि निसर्ग सौंदर्याची अनोखी मेजवानी अनुभवायला मिळते. लोहगडच्या शेजारीच विसापूर किल्ला उभा आहे. लोणावळा हे निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहे. आल्हाददायक वातावरण, हिरवीगार डोंगररांग, वाहणारे धबधबे आणि प्रसिद्ध चिक्की यामुळे हे ठिकाण पर्यटकांना सतत साथ घालत असते. लोहगड किल्ला हा केवळ इतिहासाचा अवशेष नाही, तर शौर्य, वास्तुशास्त्र आणि निसर्ग सौंदर्य यांचा जिवंत साक्षीदार आहे. इथला प्रत्येक दगड भूतकाळातील कहाण्या सांगतो. इतिहासप्रेमींसाठी हा किल्ला एक खजिनाच आहे. लोहगड म्हणजे लोखंडासारखा मजबूत किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा उपयोग स्वराज्याच्या संरक्षणासाठी आणि खजिना सुरक्षित ठेवण्यासाठी
केला होता. लोहगडची सर्वात प्रसिद्ध ओळख म्हणजे विंचू काटा. विंचवाच्या शेपटीसारखा दिसणारा हा लांब आणि अरुंद डोंगर माथा येथील मुख्य आकर्षण आहे. येथून दिसणारे पवना धरण, हिरवेगार डोंगर आणि ढगांनी भरलेले सह्याद्रीचे विहंगम दृश्य प्रत्येक पर्यटकाला मंत्रमुग्ध करून टाकते. किल्ल्यावर चढताना भव्य दरवाजे, मजबूत तटबंदी आणि दगडी पायऱ्या आपल्याला त्या ऐतिहासिक काळाची आठवण करून देतात. किल्ल्यावर चढताना गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा असे भव्य प्रवेशद्वार दिसतात. महादरवाजा लोहगडचा मुख्य दरवाजा असून तो नाना फडणवीसांनी सुमारे 1790 साली बांधला आहे. महादरवाजातून आत गेल्यानंतर एक दर्गा लागते. या दर्ग्या शेजारीच सदर आणि लोहार खानाच्या भंगारचे अवशेष पडलेले दिसतात. या दर्ग्यासमोरच बांधकामाला लागणाऱ्या चुन्याच्या खाणी आहेत. या दर्ग्याच्या उजव्या बाजूला ध्वजस्तंभ आहे. या ध्वजस्तंभाच्या उजव्या बाजूला चालत गेल्यास लक्ष्मी कोठी लागते. या लक्ष्मी कोठीमध्ये राहायची सोय सुद्धा आहे. दर्ग्याच्या उजव्या बाजूला चालत गेल्यास एक शिव मंदिर आहे. या शिव मंदिरासमोरच अष्टकोनी आकाराचे तलाव आहेत. याच तलावाचे पाणी गडावरील लोक पिण्यासाठी वापरतात. हे सर्व मी तुम्हाला माहिती म्हणून सांगते. या सर्व गोष्टी तुम्हाला लोहगड किल्ल्यावर गेल्यावरच अनुभवायला मिळतील. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a crazy love moving through me like a wildfire, like a wildfire. Never the same. Never you calling my name, I'm taking my sweet time. Hey, whatever the plan, I know I'm holding the best of me out of my hand. I know you always understand. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a crazy love moving through me like a wildfire, like a wildfire.
तर हा होता मी घेतलेला लोहगड किल्ल्याचा अनुभव. खरी मज्जा तर लोहगडला भेट देण्याची पावसाळ्यातच असते. अपेक्षा करते की हा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. Oh, oh,